गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाचा प्रश्न सध्या केवळ विकासापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या स्वाभिमानाशी जोडला गेला आहे. रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली सभा गोंधळात परिवर्तित झाली आणि प्रशासन व नागरिकांमधील वाढती दरी स्पष्टपणे समोर आली. संजीव जयस्वाल यांचा जनसंवादाचा प्रयत्न सकारात्मक हेतूने असला तरी त्याची अंमलबजावणी अपयशी ठरल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षित घरांची अपेक्षा आहे. मात्र म्हाडा आणि अदानी समूहाच्या संयुक्त प्रकल्पातून देण्यात आलेल्या 1600 चौरस फुटांच्या घरांच्या ऑफरला रहिवाशांनी नकार देत 2000 चौरस फूट घरांची ठाम मागणी केली आहे. या मागणीमागे त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अडचणी आणि भविष्यातील सुरक्षिततेचा विचार दडलेला आहे. मात्र प्रशासनाकडून सभेतच एका व्यक्तीला घुसखोर म्हणण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले आणि संवादाऐवजी वाद निर्माण झाला. या घटनेतून जनसंवाद हा शब्द केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांना कमी लेखणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे ही प्रवृत्ती विकास प्रक्रियेसाठी घातक ठरू शकते. मोतीलाल नगरातील घटना ही केवळ एका प्रकल्पापुरती मर्यादित नसून मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्पांमध्येही अशाच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवते. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि प्रामाणिक संवाद यावर भर देणे आवश्यक आहे. अन्यथा जनसंवाद हा शब्द प्रत्यक्षात जनसंघर्ष बनण्याचा धोका आहे.